देशाच्या जनतेसमोर यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. पार्थ पवार यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे. शरद पवार यांचा सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल झालेला आहे. आजोबा आणि नातू या निमित्तानं राज्यसभेमध्ये एकत्रित बघायला मिळतील, कारण जादाचा कोणी अर्ज भरलेला नाही आहे, त्यामुळे बिनविरोधच ही निवडणूक होईल असं आता जे काय आता 7 जागांसाठी निवडणूक होत असल्यामुळे 7च अर्ज असल्यामुळेच औपचारिकता आहे, कारण मग उद्या छाननी आणि मग मागे घेण्याचा दिवस आणि मग त्या 3 वाजता जाहीर केले जात असतात. पण आता निकाल लागल्यासारखं स्पष्ट आहे. बिनविरोध 7 जागांच्या वरती आले त्या सर्वांचंच अभिनंदन. आणि एक विलक्षण योगायोग आहे की आदरणीय पवारसाहेब ज्यांनी 6 दशकं देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा अशा दीर्घ संसदीय कामाचा अनुभव, देशाच्या गेल्या 6 दशकाच्या जळणघडणीमधला अनुभव, संयुक्त सरकार आल्यापासूनचा सुद्धा पवारसाहेबांचा अनुभव, केंद्र सरकारमधला कृषी मंत्री असेल, संरक्षण मंत्री म्हणून असेल, राज्य सरकारचा त्यावेळेचा मुख्यमंत्री म्हणून असेल, असा प्रदीर्घ अनुभव. अशा वेळेला पारसारखा एक तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहकारी राज्यसभेवरती निर्वाचित होतो. एक विलक्षण योगायोग आहे की नातं आहे कौटुंबिक. साहेब त्याचे आजोबा आहेत, त्याच्यामुळे आजोबा आणि नातू एका वेळेला राज्यसभेमध्ये असणं हा सुद्धा एक आगळावेगळा एक विलक्षण योग आहे. त्याच्याबद्दलचा आनंद आम्हाला सर्वांनाच आहे. महाविकास आघाडीमध्ये भूमिका स्पष्ट करावी लागली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला, की विलिनीकरण होणार नाही. काल जयंत नाही, मला या विषयावरती काही बोलायचंच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या जागेवरती पार्थ पवार या तरुण सहकाऱ्यांची निवड त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळे विलिनीकरण किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार त्यातल्या त्यात आदरणीय पवारसाहेबांसारखं एक पितृतुल्य ज्येष्ठ नेतृत्व ज्याला उभं राहतं, त्यावेळेला मग बाकीच्या काय गोष्टी होतात, काही मुलाखती होतात किंवा काय व्यक्त केलं जात असेल त्याच्याशी माझं काही संबंध नाही आणि मला त्या विषयात. प्राथमिक अहवालामध्ये त्रुटी कोणाचंही समाधान नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. तर सुनील तटकरे माध्यमांशी संवाद साधत होते आणि यावेळेस त्यांनी या प्राथमिक अहवालासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.